नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 17. फाइन इलेक्ट्रिक फील्ड ॲट सी. डायग्राम दिली, एक स्क्वेअर दिला आहे. ओके, सॉरी इथं चार्ज नाही. सी ए बी सी 3 चार्जेस आहेत, प्लस क्यू अगेन प्लस क्यू, हे 3 चार्जेस. आपल्याला फाईंड करायची इलेक्ट्रिक फील्ड ॲट ई. डायग्रामवरनं कळतं आहे बघा. इलेक्ट्रिक फील्ड स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज असतील तर अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज, आणि निगेटिव्ह चार्ज असतील तर टुवर्ड्स. आपल्याला माहिती इलेक्ट्रिक फील्ड ही निगेटिव्ह चार्जकडे येते, इलेक्ट्रिक फील्ड ही पॉझिटिव्ह चार्ज असतील तर अवे फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज. याच्यामुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड ह्या डायरेक्शनला असेल, से ई ए. ओके, ह्या चार्जमुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनला असेल, से ई बी. आणि ह्या चार्ज मिळणारी इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनला असेल, से ई सी. ओके, ॲट पॉईंट सी. अशा 3 इलेक्ट्रिक फील्ड. मग आता ही इलेक्ट्रिक फील्ड आणि ही याच्या रिझल्टंट बघितला तर असा असेल. म्हणजे ई आर या दोघांच्या रिझल्टंट या डायरेक्शनला, ई ए पण या डायरेक्शनला. सो नेट फील्ड ई नेट ऑन सी इज इक्वल टू ई आर प्लस ई ए. ओके, ई आर काय येईल तर ई आर येईल याच्या आणि याच्या रिझल्टंट. तर ई आर ब्रॅकेटमध्ये ई सी स्क्वेअर प्लस ई बी स्क्वेअर प्लस 2 ई सी ई बी कॉस 90. व्हाय 90? कारण दोघांच्यामध्ये ई सी आणि ई बीमध्ये काय 90चा अँगल. ओके, दोघांचा रिझल्ट होतो. कॉस 90 येतो 0. सो 2 ई सी स्क्वेअर ई सी स्क्वेअर प्लस ई बी स्क्वेअर. ओके, मॅग्निट्यूड आहे. ई सी स्क्वेअर वॉट, दिस इज स्क्वेअर, तर या साईड का असतील सेम असेल. तर ई सी स्क्वेअर काय येईल, ई सी स्क्वेअर येईल के क्यू अपॉन ए स्क्वेअर. ई बी स्क्वेअर काय येईल के क्यू अपॉन ए स्क्वेअर. कारण बघा दिस डिस्टन्स सेम, चार्ज ऑन सी अँड चार्ज ऑन बी ऑल्सो इक्वल. तर दोघं सेम येते. तर आपण याला मी असं ई बी इज इक्वल टू ई करून देतो, से ई असेल ते. ओके, तर हा काय येईल √2. ओके, ई म्हणजे काय लागले तर लिहायचे असेल तर डायरेक्ट के क्यू अपॉन ए स्क्वेअर. हा तुमचं ए आर असेल. तर ई ए काय येईल, आपल्याला ई ए पण लागणार आहे. तर ई एसाठी डिस्टन्स चार्ज ऑन ए क्यू ए, दोघांमधलं डिस्टन्स से बी. फ्रॉम फिगर बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. ए स्क्वेअरच्या प्लस. सो बी इज इक्वल टू √2 ए. सो ई नेट इज इक्वल टू वॉट, ई आर काय √2 के क्यू ए स्क्वेअर प्लस ई एसाठी काय येईल के क्यू अपॉन दिस डिस्टन्स बी आपण काढला आहे, तो हा तुमच्या √2 ए. च्या स्क्वेअर, कारण खाली स्क्वेअर असतो. ओके, सो के क्यू ए स्क्वेअर कॉमन, ब्रॅकेटमध्ये √2 - 1 ऑफ समथिंग. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. ग्रॅव्हिटेशनल सारखे जे इलेक्ट्रिक फील्ड फाईन करायला लावली का, जेवढे चार्जेस आहेत सर्व चार्जेस मिळणार इलेक्ट्रिक फील्ड फाईन करा आणि त्यांचे समेशन करा अकॉर्डिंग टू वेक्टर अकॉर्डिंग टू डायरेक्शन. आणि फायनली इलेक्ट्रिक फील्ड कुठं येईल ते आधी डायग्राममध्ये आधीच दाखवून घ्यायचे, कोणत्या डायरेक्शनला कोणाची इलेक्ट्रिक फील्ड कोणत्या डायरेक्शनला जाणार आहे हे आधी डिसाईड करून घ्यायचे. नेक्स्ट 18 नंबरचा प्रॉब्लेम. ॲट विच पॉईंट इलेक्ट्रिक फील्ड विल बी 0
फॉर बिलो सिस्टम ऑफ चार्जेस. सिस्टम ऑफ चार्जेस असा क्यू चार्ज दिला आहे, असा 4Q चार्ज दिला आहे. ओके, कोणत्या पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड 0 असेल असं विचारलं आहे, असं सिस्टम दिलं आहे. सेम याच्या आधी फोर्समध्ये असा फोर्सच्या कन्सेप्टमध्ये एक प्रॉब्लेम होता की कोणत्या जागेवर मी चार्ज ठेवेल की ज्याच्यावर फोर्स हा 0 असेल, रिझल्टंट फोर्स. आता काय, कोणत्या पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड 0 असेल, सेम कन्सेप्ट आहे, बाकी काही नाही. दिस इज सेंटर. ओके, सपोज मी इथं पॉईंट घेतला असता, इथं इलेक्ट्रिक फील्ड 0 असेल असं म्हणेल. 4Qमुळे इलेक्ट्रिक फील्ड कुठं असेल, इथं या डायरेक्शनला, हा पॉईंट इकडे घेतो आहे मी, या डायरेक्शनला असेल. Qमुळे कुठं असेल, या डायरेक्शनला. Qमुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड ऑब्वियसली डिस्टन्स जास्त आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड का असेल, कमी असेल. वाय, कारण इलेक्ट्रिक फील्ड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r², तर कमी असेल Qमुळे. आणि Qचं मॅग्निट्यूड पण कमी आहे, तर अजून कमी होऊन जाईल ॲज कम्पेअर टू दिस. याचे डिस्टन्स पण कमी आहे, डिस्टन्स कमी आहे, मॅग्निट्यूड जास्त आहे. याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड का असेल जास्त, म्हणजे इथं 0 यायचे चान्सेस नाही. बट मी जे पॉईंट इकडे घेतला, आता बघा ह्या पॉईंटवर ह्या Qमुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड ह्या डायरेक्शनला, ह्या 4Qमुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनला. 4Qमुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड जास्त असेल ॲज कम्पेअर टू दिस. वाय, दिस इज Q, दिस इज 4Q. कारण वरती का असेल, 4Q असेल, त्याच्यामुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड जास्त असेल. पण त्याचे डिस्टन्स जास्त आहे म्हणून ती इलेक्ट्रिक फील्ड कमी होऊन जाईल ॲज कम्पेअर टू. डिस्टन्सचा विचार केला तर याची इलेक्ट्रिक फील्ड जास्त असेल. ओके, आणि मॅग्निट्यूडचा विचार केला तर याची इलेक्ट्रिक फील्ड जास्त असेल, म्हणजे दोघं मिळून इथं कुठंतरी आन्सर 0 येऊ शकतं. से काही सांगितलं आहे का कोणत्या चार्जपासून आहे. ओके, से दिस इज एक्स डिस्टन्स. एक्स डिस्टन्सवर इलेक्ट्रिक फील्ड 0 आपण असं कन्सिडर करू. हे किती डिस्टन्स असेल, तर हे असेल L - x. ओके, सो इथं जे इलेक्ट्रिक फील्ड 0 असेल तर EQ इज इक्वल टू E4Q, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू 4Q चार्ज, हे दोघं काय इक्वल असतील अँड अपोजिट असतील. म्हणजे EQमुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड का असेल, KQ अपॉन x². याच्यामुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड का असेल, K4Q अपॉन L - x². सेम आहे त्यावेळेस सारखं जे, बाकी काही नाही. Q कॅन्सल, K कॅन्सल, L - x² इज इक्वल टू, याला मी त्या साईडला घेऊन गेलो, इकडं राहील फक्त 4. याच्यावर याला सॉल्व करा, यू विल गेट टू आन्सर. x इज इक्वल टू L/3 अँड x इज इक्वल टू -L. तो ऑब्वियसली का असेल, x इज इक्वल टू L/3, कारण x इज इक्वल टू -L इकडं कुठं तरी चाललं जाईल, आणि तो या डायरेक्शनला शक्यत नाही, तो इथं असेल. दिस इज L/3. सेम जी फोर्सची कन्सेप्ट होती ना तीच. एखाद्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड 0 असते म्हणजे काय, तिथे जेवढ्या चार्जेसमुळे इलेक्ट्रिक फील्ड सर्वांचे वेक्टर समेशन 0 आलं पाहिजे, म्हणजे ते एकमेकांना अपोजिट असायला पाहिजे. 2 चार्जेस होते तर दोघांमुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड एकमेकांना अपोजिट असायला, बाकी काही नाही. अ पॉईंट चार्ज 0.09 मायक्रोकुलम, एक पॉईंट चार्ज आहे, त्याच्यावरचा चार्ज दिला आपल्याला 009 मायक्रोकुलम. ओके, मायक्रो मीन्स 10⁻⁶. कॅल्क्युलेट द इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू दिस पॉईंट चार्ज ॲट द पॉईंट. कोणत्या पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करायचे, त्यांनी तो पॉईंट दिला आहे, √2, 7 and 0 मीटर इथं फाईंड करायचं आपल्याला. आणि हा पॉईंट चार्ज कुठं आहे, हा पॉईंट चार्ज आहे ओरिजिनवर, म्हणजे इथे. ओके, सो इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला जर बघितला तर तो येतो KQ अपॉन r². इन टर्म्स ऑफ वेक्टर तर मॅग्निट्यूड घेणार, याला अजून वेक्टरच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं तर दिस इज r³ अपॉन r. झालं, आपल्याला तेच फाईंड करायचे. काय येईल मग इथं, r³ फ्रॉम दिस, सेम आहे, येस सेम. ओके, Kची व्हॅल्यू 9 × 10⁻⁹. ओके, Q काय आहे, हा पॉईंट मी इथं ठेवला 1 2 3, तर हा होईल 9 × 10⁻³ आणि ऑलरेडी मायक्रोच्या -6 कुलम असा हा चार्ज. तुम्ही Qची व्हॅल्यू किती पुट करतो, 9 × 10⁻³ 10⁻⁶. ओके,
डिवाइड बाय आर क्यूब का असेल तर ह्याच्यावरून आपल्याला आर मिळेल, तो असेल काय √2i √7j0. याच्यावरून आर क्यूब जो पाहिजे असेल तर मॅग्निट्यूड ऑफ आर इज इक्वल टू आर, कारण हा जो खाली असतो हा मॅग्निट्यूड असतो, हा येतं सॉरी हा मॅग्निट्यूडमध्ये येईल, हा येतं आर बार आहे. तर आर बार तर डायरेक्ट इथे येऊन जाईल √2i √7j. ओके, बट खाली काय येईल मॅग्निट्यूड येईल, मॅग्निट्यूडच्या वॉट आर का असेल अंडररूटमध्ये आणि त्याच्या क्यूब असेल, म्हणजे असा आहे तो. मग इथं काय √2चा स्क्वेअर 2 + 7 2 + 7 हा गेला हा गेला हा गेला. ओके, मायनस मायनस प्लस होता 9 × 9 81 √2i + √7j डिवाइड बाय 9च्या. याला जे सॉल्व केलं त्याचे आन्सर येतं 3√2i + 3√7j. सर्वात बेसिक डेफिनेशन वापरायची ते, बाकी विशेष काही नव्हतं. त्याच्यानंतर अ पॉइंट चार्ज Q इज प्लेस ॲट द पॉइंट A00. एक पॉइंट चार्ज आहे कॅपिटल Q, कुठे ठेवला आहे तो प्लेस ॲट पॉइंट A म्हणजे ओरिजिनवर ठेवला आहे 0 दिले. कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड ॲट B. फाईन काय करायचे इलेक्ट्रिक फील्ड EB वेअर B इज इक्वल टू XY. म्हणजे याचे कोऑर्डिनेट दिले XY इन द फॉर्म ऑफ वेक्टर. ओके, आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड काय, इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आहे KQ R3 r. हातात पाहिलं आपण R3 r. ओके, सपोज दिस इज ओरिजिन. हा का असेल ओरिजिन, दिस इज Y, दिस इज X. पॉईंट B कुठे आहे, सपोज पॉईंट B इथं असेल, दिस इज X, दिस इज Y. मला इथला आणि इथं चार्ज ठेवला आहे, कोणता चार्ज ठेवला आहे इथं, याच्यामुळे इथली इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करायची. ओके, दिस इज R असं आहे ते. बघा चार्ज प्लेस ॲट ओरिजिन. ओके, चार्ज कोणता आहे कॅपिटल Q. ओके, पॉईंट काय BXY म्हणजे तो XY प्लेन, X पण पॉझिटिव्ह Y पण पॉझिटिव्ह, म्हणजे तो ह्याच क्वार्टरमध्ये येणार, खालीवरती दुसऱ्या ठिकाणी जाणार. ओके, हा ड्रॉ केला मी R. मग R म्हणजे काय, तर R म्हणजे येईल XI YJ. ओके, आरचा मॅग्निट्यूड काय येईल X² Y². सो E बार इज इक्वल टू K कॅपिटल Q, स्मॉलचा घेतो कॅपिटल Q घेऊ अपॉन R3, तर X² + Y², हा अंडररूटमध्ये आणि त्याच्या हा क्यूब, आणि इकडं असेल XI YJ. ॲन्सरमध्ये लिहिताना चुकीचं लिहिलं गेलं माझ्याने. याचे काय होईल ते बघा, KQ अपॉन अंडररूट म्हणजे काय, याला कसं लिहिता येतं, याला असं पण लिहिता येतं. ओके, आणि याच्यावरती काय क्यूब आहे. ओके, सो हाऊ होईल 3/2. ॲन्सरमध्ये येईल X² + Y² रेज टू 3/2 XI + YJ. दिस इज अवर आन्सर. अंडररूटला असं लिहिता येतं रेज टू 1/2, नंतर हा क्यूब, तर हा 3 मध्ये येईल म्हणून तो 3/2 मध्ये येईल. ॲन्सरमध्ये चुकलं आहे. करेक्शन करून घ्या.
त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 21. अ चार्ज पार्टिकल इज केप्ट इन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे त्याच्यावर येणारे त्याच्यावर येणारा नेट फोर्स का असेल 0, वरती खाली सर्व ठिकाणी 0 फोर्स येईल, नेट फोर्स 0. ओके. इक्विलिब्रियम इन एन इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डमध्ये चार्ज पार्टिकल ठेवला आहे बिटवीन प्लेट्स इन मिल्कन ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट. आता मिल्कन ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट काय आहे, तर त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, 2 प्लेट असतात जस्ट लाईक कॅपॅसिटर. ओके. से दिस इज पॉझिटिव्ह चार्जेस, खाली का असतील पॉझिटिव्ह चार्जेस असतील, वरती असतील निगेटिव्ह. ओके. इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, लुक लाईक दिस, कारण पॉझिटिव्हपासून निगेटिव्ह कडे जाते ना इलेक्ट्रिक फील्ड, अवे फ्रॉम पॉझिटिव्ह. हा मिल्कन ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट आहे. याच्यात काय करतात, एक ऑइलचा ड्रॉप असा आणि ऑइल ड्रॉपवर किती चार्ज आहे हे फाईंड करण्यासाठी हा एक्सपेरिमेंट असतो. आता ऑइल ड्रॉप आहे म्हणजे त्याचे काहीतरी मास असेल, मग त्याच्या काहीतरी खाली का असेल, वेट असेल. ओके. से ह्या ऑइल ड्रॉपवर क्यू एवढा चार्ज आहे, तर काय होईल बघा, एखादी इलेक्ट्रिक फील्डमध्ये अशी इलेक्ट्रिक फील्ड आहे, हा प्लस चार्ज असा इकडे इलेक्ट्रिक फील्ड आहे, मी इथं एक पॉझिटिव्ह चार्ज ठेवला तर त्याच्यावर फोर्स ॲक्ट होतो. यस, त्या कालच पाहिलं, तर फोर्स का असेल, E इज इक्वल टू फोर्स अपॉन क्यू, तो फोर्स इज इक्वल टू क्यू इंटू ई. ह्या चार्जमुळे येणारी जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असेल ह्या पॉईंटवर जिथं तो हा चार्ज ठेवला आहे, याला कॅपिटल क्यू. कॅपिटल क्यूमुळे इलेक्ट्रिक फील्ड येते. तर त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये एक पॉईंट आहे जिथं मी स्मॉल क्यू ठेवला, तर स्मॉल क्यूवर कोणता किती फोर्स येईल, तर ही जी या पॉईंटवर जी इलेक्ट्रिक फील्ड असेल टी इंटू तोच चार्ज जो ठेवलेला आहे त्याच्यावर तेवढा फोर्स असेल. तर मिल्कन ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंटमध्ये काय करतात, इलेक्ट्रिक फील्ड अशी दाखवलेली आहे, हे नंबर ऑफ चार्जेस आहे, या चार्जेसमुळे इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली. इथं ऑइलचा एक ड्रॉप असतो. आता ऑइल ड्रॉप आहे, त्याच्या मास एम असेल तर त्याच्या खाली एम जी एवढं वेट असेल, मग तो खाली एम जी एवढा फोर्स निवडला जातो आहे. आता हा चार्ज आहे पॉझिटिव्ह, मग याच्यावर फोर्स कुठं असेल, वरच्या डायरेक्शनला, कोणता इलेक्ट्रिक फोर्स, आणि तो किती असेल, चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड. ओके. हा ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट आहे. त्यांनी सांगितलं की असा ठेवलेला आहे, आणि त्यांनी काय सांगितलं की हा चार्ज स्टेशनरी, हा जो चार्ज आहे हा स्टेशनरी म्हणजे काय, हॉरिझॉन्टल फोर्स इकडे जाणारा इक्वल, वरती जाणारा खाली जाणारा पण इक्वल. इकडे तर फोर्स नाही, फॉरगेट अबाउट इट. खाली ग्रॅव्हिटेशनल फोर्स होतो तो खाली जायला पाहिजे, पण इलेक्ट्रिक फोर्स त्याला वरती घेऊन जातो आहे, आणि दोघं फोर्स इक्वल असेल तरच तो स्टेशनरी असेल तिथं. म्हणजेच काय, इलेक्ट्रिक फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इलेक्ट्रिक फोर्स किती, ते इलेक्ट्रिक फोर्स, तर त्यांनी काय दिलं आहे, ओके चार्ज दिला नाही. लेट मास ऑफ द पार्टिकल इज एम, या पार्टिकलचा मास मी एम कन्सिडर केला, आणि चार्ज इज क्यू, मी क्यू एवढा चार्ज कन्सिडर केला. इफ ई इज द इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, ह्या पॉईंटवर समजा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई असेल, तर ह्या चार्जवर येणारा फोर्स का असेल, क्यू ई. ओके. सो तो असेल काय, क्यू ई, मॅग्नेट्यूडच्या फॉर्ममध्ये घ्या. नेक्स्ट त्याच्या खाली फोर्स किती असेल, एम जी, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असेल, एम जी. आपल्याला फाईन काय करायला लावलं आहे, कॅल्क्युलेट द ॲक्सेलरेशन ऑफ चार्ज पार्टिकल. ओके. हां, इथपर्यंत झाला, ही कंडिशन झाली स्टेशनरीची. आता काय सांगितलं पुढे प्रॉब्लेममध्ये, इफ द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन प्लेट इज रिव्हर्स, या इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन तुम्ही रिव्हर्स करून टाकलं, एकदमच अचानक रिव्हर्स केलं, तर काय होईल, तर बघा हा चार्ज होता पॉझिटिव्ह, आता इलेक्ट्रिक फील्ड अशी होऊन जाईल रिव्हर्स केलं म्हणजे फोर्स का असेल, ह्या डायरेक्शनला किती फोर्स असेल, क्यू यू एवढा, पण तो रिव्हर्स डायरेक्शनला होईल. रिव्हर्स डायरेक्शनला होईल तर ॲक्सेलरेशन काय असेल. आता बघा हा चार्ज आहे समजा, याच्यावर आधी एम जी एवढा फोर्स होता, आता प्लस फोर्स काय आला, क्यू ई, मग टोटल फोर्स कसं दाखवणार मी, एफ नेट फोर्स. सो एफ नेट काय असेल, क्यू ई प्लस एम जी एवढा असेल. मग एफ नेट फोर्स एवढा आहे, आता त्याला वरती ढकलणार कोणी, दोघं खाली घेऊन जात आहे, क्यू ई पण खाली आणतो आहे, एम जी पण खाली आणतो, म्हणजे तो मूव होईल म्हणजे त्याला काहीतरी ॲक्सेलरेशन येईल. ॲक्सेलरेशन येईल तर आपण त्याच्यावरच्या नेट फोर्स कसं लिहिणार,
मास इंटू एक्सेलरेशन. कसं लिहिणार आपण? मास इंटू एक्सेलरेशन. बट क्यू ई किती फोर्स आहे? क्यू ई किती आहे? तो एम जी एवढाच आहे. कारण काय, रिव्हर्स होण्याच्या आधी तो स्टेशनरी होता, बरोबर आहे. म्हणजे क्यू ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्डमुळे या चार्जवर फोर्स किती ॲप्लाय झालेला होता? एम जी एवढाच होता. आता इलेक्ट्रिक फील्ड तुम्ही अपोज केली तर तेवढाच फोर्स ॲप्लाय होईल, पण डाऊनवर्ड डायरेक्शनला होईल. तर म्हणून हे इक्वेशन तयार झालं. म्हणून त्यांनी सांगितलं आधी स्टेशनरी होता. स्टेशनरी आहे म्हणजे तिथंच प्रूफ होतं की क्यू ई फोर्स हा एम जी एवढाच असेल. इलेक्ट्रिक फील्ड अपोज उलटी रिव्हर्स केली, क्यू ई फोर्स लागणारच आहे, फक्त त्याचे डायरेक्शन चेंज होईल, मग त्याची मॅग्निट्यूड सेम असेल. तर क्यू ईला आपण इथं लिहू एम जी. हा एम जी ऑलरेडी एम गेट कॅन्सल, सो ए इज इक्वल टू 2g. दिस इज द एक्सेलरेशन ऑफ पार्टिकल व्हेन वी विल रिव्हर्स द इलेक्ट्रिक फील्ड. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक फील्डला रिव्हर्स करून देऊ त्यावेळेस. नेक्स्ट 23 नंबरचा प्रॉब्लेम. How many electrons should be removed or added from neutral body of mass 10 mg? Milligram असेल. ओके, 10 mg means okay milligram, so that it may remains stationary in an electric field of strength 100 Newton per Coulomb directed upward. बघा, इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्टेड अपवर्ड आहे म्हणजे अशी इलेक्ट्रिक फील्ड आहे. एक बॉडी. ओके, त्यांनी काय विचारलं की याच्यातून किती इलेक्ट्रॉन रिमूव्ह करावे लागतील किंवा किती इलेक्ट्रॉन टाकावे लागतील. ही न्यूट्रल बॉडी आधी. न्यूट्रल बॉडी आहे, ऑब्वियसली इलेक्ट्रिक फील्ड ह्या डायरेक्शनला तर याच्यावर फोर्स येणार नाही. का येणार नाही? कारण न्यूट्रल बॉडी. न्यूट्रल मीन्स चार्ज नाही त्याच्यावर, तर त्याच्यावर इलेक्ट्रिक फोर्स येणार नाही. बट न्यूट्रल बॉडी म्हणजे काय? त्याच्यात इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज सेम असतील. हां, प्रोटॉन इलेक्ट्रॉन सेम असेल. आता मी काय करतो, ह्या बॉडीत समजा मी एक इलेक्ट्रॉन टाकला, दिस बॉडी बिकम्स निगेटिव्ह चार्ज येऊन जाईल की त्याच्यातून एक इलेक्ट्रॉन जर काढून घेतला तर बॉडीवर पॉझिटिव्ह चार्ज येईल. आता त्यांनी काय सांगितलं आहे की हवेत हा चार्ज, ही जी बॉडी ही हवेत ठेवायची आपल्याला. आणि कशी ठेवायची? स्टेशनरी ठेवायची. याचं मास दिलं आहे त्यांनी. याचं मास काय दिलं आहे? तर मास इज इक्वल टू 10 mg. एम म्हणजे मिलीग्रॅम, सो 10 × 10⁻³ ग्रॅम. आपण याला के जीमध्ये करून घेऊ तर तो होईल 10 × 10⁻³ × 10⁻³ kg. याला सिम्प्लिफाय केलं तर हा होईल 10⁻⁴ kg. एवढं त्याचं वेट आहे. ओके, हे त्याचे वेट आहे. 10⁻⁴ kg एवढा वेट. याला असं नॉर्मल ठेवलं असं इलेक्ट्रिक फील्ड राहिली नसती तर ही बॉडी खाली आली असती, कारण हे वेट आहे. हा खाली, तर याला जे खाली पडला असता कारण हे त्याचे वेट आहे. आता याला स्टेशनरी ठेवायचे असेल तर वी हॅव टू ॲप्लाय सेम फोर्स. आपल्याला तेवढाच फोर्स वरती अप्लाय करावा लागेल. ओके, हा फोर्स कोणता आहे? हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आता याने इलेक्ट्रिक फील्ड सांगितले म्हणजे ऑब्वियसली इकडे कोणता फोर्स असेल? इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स असेल. दिसतंय काय हे? ओके, दिसतंय. वरती कोणता फोर्स असेल? इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स असेल. ओके, काय इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स? इलेक्ट्रिक फील्ड आहे आपला. मग इलेक्ट्रिक फील्डमुळे या बॉडीवर इलेक्ट्रिक फोर्स केव्हा येईल? ज्यावेळेस या बॉडीवर चार्ज असेल तेव्हा. न्यूट्रल असेल तर येणार नाही. मग याच्यावर चार्ज आणण्यासाठी काय करेल मी? एक तर इलेक्ट्रॉन रिमूव्ह करेल, एक तर इलेक्ट्रॉन टाकेल, जसं रिक्वायरमेंट असेल तशी. आता याच्यावर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कोणत्या डायरेक्शनला यायला पाहिजे? तो ऑलवेज अपवर्ड डायरेक्शनला यायला पाहिजे, तरच स्टेशनरी असेल. कारण ग्रॅव्हिटेशनल खाली आहे तर तो वरती यायला पाहिजे. वरती येण्यासाठी ह्या बॉडीवर चार्ज कोणता यायला पाहिजे? तर इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन हे, तर याच्यावर अपवर्ड फोर्स त्याच वेळेस येईल ज्यावेळेस याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असेल.
मग पॉझिटिव्ह चार्ज जर असेल तरच येणार आहे. मग मला याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आणण्यासाठी काय करावं लागेल, मला याच्यावर पॉझिटिव्ह आणण्यासाठी वी शूड रिमूव्ह द इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन मला काढावे लागतील. इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह केले, काढून घेतले, निगेटिव्ह चार्ज काढून घेतला तर बॉडीवर आपोआप पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर आपण कन्सिडर करू हां, तर याच्यावर जो चार्ज येणार आहे, सॉरी इलेक्ट्रिक फोर्स येणार आहे, सपोज आपण क्यू एवढा चार्ज कन्सिडर करू. कन्सिडर चार्ज ऑन बॉडी आफ्टर रिमूव्हिंग एन इलेक्ट्रॉन्स. किती काढतोय मी, एन इलेक्ट्रॉन्स. ओके, इज क्यू. क्यू एवढा चार्ज आहे. मग स्टेशनरी असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इलेक्ट्रिक फोर्स काय येईल, चार्ज ऑन बॉडी जो असेल तो इंटू इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय काढला मी 10⁻⁴ kg. ओके, इलेक्ट्रिक फील्ड दिली आहे. यस, आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड दिलेली आहे 100 न्यूटन. तर काय ती 100 न्यूटन. त्याच्यावरून आपल्याला चार्ज काढता येईल. त्याच्यावरून चार्ज काय येईल 10⁻⁶ कुलम. वाय 100 या ठिकाणी जाऊन डिवाईड होतील असा 10 हा वरती येईल -6 एवढा चार्ज असेल. याच्यावर चार्ज किती आला 10⁻⁶ एवढा चार्ज असेल तरच ही बॉडी स्टेशनरी राहील या ठिकाणी. कारण याचे वेट आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हे बरोबर इक्वल आणि अपोजिट असायला पाहिजे. मग हे चार्ज येण्यासाठी किती इलेक्ट्रॉन रिमूव्ह करावं लागेल, तर एकदम स्टार्टिंगलाच शिकलो होतो क्वांटायझेशन ऑफ केसमध्ये, एखाद्या बॉडीवरचा चार्ज इज इक्वल टू n इंटू इलेक्ट्रॉन. ओके, ई मायनस काय चार्ज ऑन सिंगल इलेक्ट्रॉन आहे. ओके, सो आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती पाहिजे असतील तर n इज इक्वल टू क्यू अपॉन दिस. क्यू किती 10⁻⁶. इलेक्ट्रॉन सिंगल इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती येतो तो येईल 1.6 इंटू 10⁻⁹ कुलम. याला सॉल्व करा, जे असेल ते कॅन्सल होईल वॉट एव्हर, आणि त्याचे काहीतरी आन्सर येईल 6.25 इंटू 10⁻12 एवढा चार्ज लागेल. सॉरी, एवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इथं रिमूव्ह करायला लागतील तर ती बॉडी स्टेशनरी राहील. याच्यानंतर 24 नंबरचा प्रॉब्लेम. नंबरचा प्रॉब्लेम जर बघितला ओके, 2 charges 4 microcoulomb and 36 microcoulomb are placed at the 60 centimeter apart. 2 चार्जेस आहे 4 microcoulomb 36 microcoulomb separated from each other by 60 centimeter. What? 60 centimeter. Okay. At what distance from the largest charge is the electric field intensity is 0? This is असं करू आपण 60 centimeter. ओके, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुठं 0 असेल. आता याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड का असेल जास्त, याच्यामुळे कमी, वाय मॅग्निट्यूड. ओके, सो परत इथं पॉईंट येईल. सपोज इथं इलेक्ट्रिक फील्ड काय असेल, सपोज इथं इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे, कन्सिडर करू आपण. दिस इज x. ओके, अँड दिस इज 60 - x. इथं इलेक्ट्रिक फील्ड 0 यायचे असेल तर या चार्जमुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड आणि ह्या चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड असे अपोजिट पाय आणि इक्वल पाय. सो E4 इज इक्वल टू E36. ओके, E4 काय येईल KQ. क्यूच्या जागेवर वॉट 4 इंटू 10⁻⁶ कुलॉम चार्जची व्हॅल्यू पुट केली, डिवाइड बाय खाली काय येईल डिस्टन्स x². इकडे कसं आहे, इकडे काय येईल K 36 इंटू 10⁻⁶ कुलॉम, खाली काय येईल 60 - x². बस संपली गोष्ट, x²
स्क्वेअर, के कॅन्सल, 10⁻⁶ 10⁻⁶ कॅन्सल, काय असेल इकडं 4/x², तिकडं 36/60 - x स्क्वेअर, 60 - x² अपॉन x² इज इक्वल टू 36/4. 9 येईल ना, 9 चौक 36. ओके, हा तुमच्या 9 येईल. अंडररूटमध्ये घेतलं तर काय येईल इकडं, इथं घेऊ 60 - x/x स्क्वेअर रिमूव्ह करून घेतला, इकडं असेल 3. तर याच्यावरून याला जे सॉल्व केलं तर x येतो तुमच्या 15. आपल्याला काय विचारलं इथं, प्रॉब्लेम आहे थोडंसं राहिलेली एक लास्ट स्टेप. आपल्याला विचारलं आहे ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम लार्जेस्ट चार्ज इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज 0. आपल्याला इथून विचारलं दिसतं, हे काढायला लावलं म्हणजे 60 - x फाईन करायचं आपल्याला. इथं आपण x फाईन करून राहून गेला प्रॉब्लेम पुढे. तर 60 - x काय येईल मग, तो म्हणजे काय 45. तर 45 सेंटीमीटर फ्रॉम इथून हे जे असेल हे 45 सेंटीमीटर आहे, आणि हे किती आहे 15 आहे. 15 + 45 टोटल किती येईल 60 सेंटीमीटर. तो 45 सेंटीमीटर याचा ॲन्सर असेल. त्याच्यानंतर अजून एक लास्ट प्रॉब्लेम, तो होमवर्क आहे. फक्त एक हे सांगतो मी त्याच्यातनं काय म्हणतो ते, हिंट देतो. डायग्रॅम दिली, 3 चार्जेस ऑफ रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू, डायग्रॅम अशी दिलेली आहे. ओके, 1 मीटर, 1 मीटर, दिस इज ऑल्सो 1 मीटर. हा पॉईंट P, इथं चार्ज एक √2 मायक्रोकुलम मायनस मायक्रोकुलम आहे. इथं पण चार्ज आहे √2 मायक्रोकुलम. इथं पण एक चार्ज आहे -2 मायक्रोकुलम. असे 3 चार्जेस आहेत. दिस इज पॉईंट P. आपल्याला फाइंड करायचे आहे कॅल्क्युलेट टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ऑल 3 चार्जेस ॲट पॉईंट P. ह्या पॉईंटवर येणार इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करायचे. आता बघा ह्या पॉईंटवर येणार इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल ते बघा. ह्या चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, निगेटिव्ह चार्ज आहे असे असेल, हा पण निगेटिव्ह आहे असे असेल. ओके, ह्या चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, पॉझिटिव्ह चार्ज आहे असे असेल. से दिस इज ए पॉईंट, दिस इज बी पॉईंट, आणि तो तर सॉरी एक काम करू, हा बी घेऊ आणि हा सी पॉईंट. ओके, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू दिस चार्ज मीन्स EA. ओके, EA अशी आहे, EC ह्या डायरेक्शनला अँड EB ह्या डायरेक्शनला. आता बघा सेम हे सेम दिसतं, बट ह्या ऑब्झर्वेशन पॉईंटपासून ह्या चार्जसाठी जे डिस्टन्स आहे आणि ह्या चार्जसाठी जे डिस्टन्स आहे हे दोघं सेम आहेत. म्हणजे 1 1 हे आपल्याला फाइंड करता येईल. से दिस इज ए, दिस इज ए. तर ह्या चार्जमुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड जे असेल इथं आणि ह्या चार्जमुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड का असेल, इक्वल असेल इन मॅग्नेट्यूड बट डायरेक्शन दिस. म्हणजे तुम्हाला याच्या रिझल्टनं असा फाइंड करता येईल EA ECच्या. वॉट नेट इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉईंट P इज इक्वल टू रिझल्टन ऑफ EA अँड EC प्लस EB. तर प्लस करताना ऑलवेज आठवून ठेवा याचे जे डायरेक्शन असेल त्याच्या डायरेक्शनचे काय असेल, अपोजिट डायरेक्शन येईल. वेक्टरमध्ये घ्यावं लागेल. प्लस करताना याला कसं घेणार, याला मी असं घेईन ER -J. जे पण ते मॅग्नेट्यूड त्याला मी -J ने मल्टिप्लाय करेन. आणि याला कसं घेईन सॉरी EB काय येईल, EB डायरेक्ट मॅग्नेट्यूडच्या फॉर्ममध्ये. हे काय 1 मीटर आहे,
के क्यू अपॉन आर स्क्वेअर. के राहू दे आपण, क्यू काय येईल √2 इंटू 10⁻⁻6 कुलोम डिवाइड बाय 1चा स्क्वेअर. ई बी असेल. ई ए काय येईल तर बघा, एक पहिले आधी मी हा ए फाईंड करून घेतो. ए इज इक्वल टू 1 स्क्वेअर 1 स्क्वेअर दिस. ओके, सो ए इज इक्वल टू √2 असेल. सो ई ए इकडे घेऊ. ई ए इज इक्वल टू के क्यू अपॉन ए स्क्वेअर. ओके, के क्यू का असेल -2, इथं मायनस नका घेऊ, डायरेक्ट मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये घ्या. 2 इंटू 10⁻⁶ अपॉन √2चा स्क्वेअर 2. हा ई एस आहे. ई सी काय असेल, ई सी सेम, काहीच डिफरन्स नाही कारण हे डिस्टन्स सेम आहे, तर ते असेल 10⁻⁶ अपॉन 2. हे दोघं सेम असतील. दोघांच्या रिझल्टन काढेल मी ई ए आणि ई सीच्या. ओके, ए आणि ई सीच्या रिझल्टन काढू आता आपण. सॉरी, नेट नाही, रिझल्टन फिल येईल ती. ओके, याचे काम झालं ना. ई आर दोघांच्या रिझल्टन, तर दोघांच्या रिझल्टन असेल ओके, अँगल काय असेल हा 90. अँगल काय असायला पाहिजे तो 90 असायला पाहिजे. येस, अँगल असेल तो 90. आणि ई ए आणि ई सी बघा एकदम सेम आहे, काहीच चेंज नाही, जसंच्या तसंच आहे. तर डायरेक्टली काढतोय मी, याला मध्ये ठेवेल, त्याला मध्ये ठेवेल, कॉमन काढेल. हा जो असेल हा असा दिसेल तुम्हाला, के √2 10⁻⁶ अपॉन 2 √2 का घेतला मी, ई ए एन ई सी दोघांचे समेशन होईल ते डबल होतील. हे पूर्ण कॉमन असेल ते बाहेर येईल आणि हा √2 सॉल्व करू मग द्या, मी सॉल्व डायरेक्ट करून दाखवतो तुम्हाला. हा तुमचा ई आर आहे, पण ई आरला लिहिताना मी व्हेक्टरमध्ये लिहील तर मी हा याला असं लिहील कारण तो खालच्या डायरेक्शन. आता हा एक आणि हे दुसरं. सो नेट इलेक्ट्रिक फील्ड व्हॉट, के √2 इंटू 10⁻⁶ अपॉन 2 √2 मायनस जे प्लस के √2 इंटू 10⁻⁶ अपॉन 1चा स्क्वेअर म्हणजे तेवढंच राहील. आता बघा इथं के √2 हे पूर्ण सेम आहे, कॉमन आहे, ते आउटसाईड घेईल. इथं काय येईल जी, तर पहिले ही टर्म के √2 इंटू 10⁻⁶ हे घेतल्यानंतर ब्रॅकेटच्या बाहेर हां ही प्लस आहे म्हणून ही घेतली आधी. इथं राहील फक्त 1. काय राहील इथं राहील, कारण जे त्याला ठीक आहे, जेला पण मी आधीच बाहेर घेऊन घेतला असं. इथं राहिला 1. इकडं काय असेल, हा मायनस हा मायनस, हे वरचं चालला गेलं, जे चालला गेला √2 अपॉन. तर याला तुम्हाला सॉल्व करावं लागेल. केची व्हॅल्यू के काय येईल 9 इंटू 10⁹ हे पुट करा, हे पूर्ण सॉल्व करा. सॉल्व केल्यानंतर काय आन्सर येतं ते ओके. सो बाकीच्या नेक्स्ट लेक्चरला पाहू.